गुड इव्हनिंग फ्रेंड्स. लागेल पाहायला आमचं विलास बघा कसा खेळतो बघा. विलासने इकडे आणले केवढा ओरडतो नुसता बघा कसं ओरडतो बघा आणि कसं बघतो बघा. का आगाव झालाय. काय फुवा दाखव. फुवा कुठे. फुवा आपल्याकडे फुवा आहेत ना. कुठे फुवा आहे बघ फुवा आहे का बघा बरं बघा बरं बघा बरं. आता विनाश आपल्याला फुवा दाखवतो. आता फुवा कुठे. विनाशचे फुगे कुठे बघा बरं बघा बरं. हो फुवा. आता हळू 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 घ्यायचं फोडायचं नाही. आबा आले आबा. आबाला दाखव फुवा. आणि विलास लागतो फुवा. बापरे कसं खेळते विलास बघा आता आमचा. विलास बघा कसं खेळतो बघा बघा. अय्यो हळू हळू राजा. हळू राजा हळू हळू. चालूच आहे बघा. पाऊस खूपच मोठा आहे बघा. आता थोडं कमी झालंय. नाही तर फार पाऊस होत होता मगाशी. माझी लेक आणि जावई येत आहेत लांबून. विरांशला घेऊन जायला येते. मम्मा येते म्हणू लागली पिल्लूची. आता मी विरांशसाठी आज काय केलं माहिती का. ज्वारीचे नूडल्स करणार आहे. ज्वारीच्या पिठाचे नूडल्स करणार आहे. विरांश एवढा जोरात पळतो आगाव झालाय फार. आणि त्याला आता मी ज्वारीचे नूडल्स ज्वारीचे पीठ उकडून घेतले. उकड घेतली त्याची आणि झाकून ठेवलेले. आपल्या सोऱ्या असतो ना. काय झालं चावलं का. तर पिलूला आता ज्वारीच्या पिठाचे नूडल्स करायचे. तर माझ्या सोऱ्या मी मुलीकडे दिला होता. तर ती आता येताना घेऊन येते. आणि पिलूला आता ज्वारीचे नूडल्स मी पहिल्यांदाच करणार आहे. तर बघू कसं जमतं काय ते. वा वा वा. मम्माने छान केले नूडल्स म्हणू. मम्माला छान छान येते. भाजत आहे रसिकांनी छान केले. अशा प्रकारे आम्ही नूडल्स तयार करतो. पहिला उकडून घेणार आहे पिल्लूसाठी आम्ही. हा बस झालं. हा नाही पाहिजे जरी खाल्ले तर पुष्कळ येते. अशा प्रकारे नूडल्स उकडायला ठेवलेले आहे. शी केली वाटतं बघ बघ. नाही कसं ना अजिबात नाही अजिबात नाही. अरे मम्मा इकडे आहे ती आजी आहे. काय पाहिजे तुला. ये तुला काय पाहिजे ते. आता आमच्या मनूला आम्ही नूडल्स करणार आहे. फायनली ते सोऱ्याचं काम झालेलं आहे. सोऱ्याला आमच्याकडे प्लेट नव्हती. त्याची भाकरी करणार. हा त्याची भाकरी करूया. अशा प्रकारे नूडल्स शिजून झालेले. वाटत नाहीत ना ज्वारीचे असे केलेले. चांगले वाटतात. शेवयासारखी शेवया. आता एकीकडे आमचा कुकरही लावलेला भाताचा. आता एक कांदा टमॅटो चिरून घेते मी. कांदा टमॅटो चिरते. आता ही माझी छोटी करते. मोठी शेवया टाकले होते त्याच्यामध्ये आणि छोटी काढते आता. अशा प्रकारे नूडल्स तयार केले. विरांशला एका प्लेटमध्ये दिले. त्याला खाण्यासाठी इतका त्रास देत होता तो. आत्ता मम्माला बाहेर त्याची मम्मा आणि पप्पा त्याला बाहेर घेऊन गेलेत आणि खायला घालत आहेत. आमच्या छोटीला माझ्या छोट्या मुलीला बरं नव्हतं. आता ते पप्पा आणि ती दोघं पण दवाखान्यात गेलेले.
तिला ॲसिडिटी झाली, छातीत चमकायला लागले म्हटली, म्हणून तिला दवाखान्यात तिचे पप्पा आणि ती आत्ता गेलेत. हे असं आहे की मधनंच काही ना काही टेन्शन असतं, छोटीला मधनंच त्रास होत असतो. आता मी किचन कट्ट्यावरचं जरा आवरते. नूडल्स थोडे आहेत ते झाकून ठेवते आणि सुचत नाही अशा वेळेस नाही का, छोटीला मधनं असं म्हटल्यानंतर सुचतच नाही काम. तिला मधनंच त्रास होतो, घाबरल्यासारखं होतं. आत्ता तिला ॲसिडिटीसारखं झालं आहे म्हणून ती चमकायला लागलीत, म्हणून ती गेली दवाखान्यात. तिच्या पप्पांना म्हटलं घेऊन जा तिला दवाखान्यात, कारण का रात्रीची वेळ पुन्हा काही दुखायला बिखायला. आत्ता दवाखाना उघडा आहे 9 वाजेपर्यंत, तोपर्यंत घेऊन जावं म्हटलं. तर आमचा विरांश नूडल्स कशा खातो मनू? चांगलं लागतं का? अशा प्रकारे आम्ही ना नूडल्स केलेले आहेत ना. प्राजक्ता पण हां नाही बघू ना. हो तिला जर लागलं तिखट तर त्याच्यात तिखट टाकते. आणि त्याचे नूडल्स अजून केलेले आहेत ना, ते म्हणजे ते कच्चे ते पण आहेत बघ, पाहिजे तर. अशा प्रकारे आम्ही आज ज्वारीचे नूडल्स केलेले. आता भेटूया नवीन अशा ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.